समजूत आहे. ब्रह्मदत्त म्हणाला, तू माझ्या प्रजेची सेवा केलीस हे ठीक आहे, पण तुझा पगार माझ्या तिजोरीतून मिळत असल्यामुळे तू माझ्या सेवेत अंतर पडू देता कामा नये. कधी कधी प्रजेचा आणि राजाचा अर्थ एकच असतो असे नाही, आणि राजसेवकांनी प्रथमतः आपल्या धन्याचा अर्थ साधून सवड झाल्यास इतरांचा साधावा हे योग्य आहे. आज मी तुला या ठिकाणी बोलावून आणले त्याचे कारण हे की परदेशाहून येणाऱ्या मालाला खरीखुरी किंमत देऊन तू जर माल खरेदी करू लागलास तर माझी तिजोरी थोडक्याच मुदतीत रिकामी पडेल. बोधिसत्व म्हणाला, पण ह्या बाबतीत मला दुसरे काही करता येण्यासारखे आहे असे वाटत नाही. सत्य सर्वात श्रेष्ठ आहे हे सुभाषित आपणाला माहिती आहेच, तेव्हा सत्याचा भंग होऊ न देणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य होय. पण समजा परदेशातून आलेल्या मालाची मी भलती सलती किंमत ठरविली तर देशोदेशी आपल्या राज्य पद्धतीची अपकीर्ती होईल आणि कोणताही चांगला व्यापारी आपला माल घेऊन ह्या शहरात